मिशनला मंजुरी दिली, ज्यासाठी भारताने 6,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिलेला होता। त्यामुळे भारत हा क्वांटम क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे। आता आपण बघूया क्वांटम तंत्रज्ञानाची संभाव्यता। तर संभाव्यता म्हणजे शक्यता अंदाज। तर पहिली संभाव्यता आहे क्वांटम संगणक। त्यामध्ये पारंपरिक संगणकापेक्षा हजारो पटीने जलद हा क्वांटम संगणक आहे। म्हणजे काय, तर पारंपरिक संगणक म्हणजे आपण बँकेत, कार्यालयात जे संगणक वापरतो त्यांना आपण इथे पारंपरिक संगणक असे म्हटले आहे। त्यापेक्षाही हजारो पटीने वेगवान हा क्वांटम संगणक आहे। क्युबिट्सची मदत। तर क्युबिट्स हे क्वांटम संगणकाचे मूलभूत घटक आहे। त्यामध्ये अनेक संभाव्य गणना एकाच वेळी आपण करू शकतो। ते कसे काय, तर उदाहरणार्थ बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या 4 क्रियांपैकी एकच क्रिया आपण साध्या म्हणजे आता जे वापरतो त्या संगणकामध्ये करू शकतो। पण क्वांटम संगणकामध्ये या 4ही क्रिया आपण एकाच वेळी करू शकतो। जसा इतर बाबतींमध्ये क्वांटम संगणकाचा उपयोग होतो तसाच वैद्यकीय क्षेत्रातही होतो। तो कसा काय, तर इथे आपण बघूया। क्वांटमची उपयुक्तता आरोग्य म्हणजेच वैद्यकीय क्षेत्रात 40% होते, बँकिंग क्षेत्रात 30% होते व वाहतूक क्षेत्रात 15% होते व इतर जे आपले असतील सायंटिफिक रिसर्च त्यामध्ये 15% वैद्यकीय क्षेत्रात त्याचा उपयोग होतो। दुसरी संभाव्यता आहे क्वांटम दळणवळण। तर दळणवळण म्हणजे माहितीची देवाणघेवाण होते। यामध्ये हॅकिंग प्रूफ संवाद साधता येतो। म्हणजे काय, समजा जर मी एखादी माहिती क्वांटम संगणकामध्ये स्टोअर करून ठेवलेली असेल आणि तीच जर माहिती दुसरा कोणी व्यक्ती चोरण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची पूर्ण कल्पना आधी मला जाईल। मग ती माहिती डिलीट करायची किंवा ती माहिती एक्सचेंज करायची हे मी ठरवू शकतो। तिसरी संभाव्यता आहे एआय आणि मशीन लर्निंग मध्ये उपयोग। तर आता आपण बघत आहे कारण आता आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आहे, त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेलाही प्रगती करण्यासाठी क्वांटम युग हे आपल्याला किंवा क्वांटम तंत्रज्ञान हे आपल्याला उपयुक्त ठरणार आहे। जटिल पॅटर्न ओळखणे यामुळे सोपे होणार आहे। ते कसे काय, तर जटिल पॅटर्न म्हणजे एखादी गुंतागुंतीची माहिती, एखादं गुंतागुंतीचं गणित किंवा कोड लँग्वेज एखादी ती ओळखणे आपल्याला यामार्फत सोपे होणार आहे। आता हे झालं क्वांटम तंत्रज्ञानाची संभाव्यता। तर आपण आता बघूया क्वांटम तंत्रज्ञानाची आव्हाने। तर पहिलं आव्हान आहे तांत्रिक आव्हान। यामध्ये क्युबिट्सची स्थिरता राखणे कठीण आहे। आता का बरं क्युबिट्सची स्थिरता राखणे कठीण आहे, तर इथे आपण बघू शकतो बिट्स हे 0 किंवा 1 या दोनपैकी एकच अस्तित्वात राहू शकते, पण क्युबिट्स 0, 1 आणि दोन्ही माध्यमात अस्तित्वात राहू शकते। त्यामुळे क्युबिट्सची स्थिरता राखणे कठीण आहे। दुसरा आव्हान आहे आपल्या समोर मानवी संसाधनाची कमतरता। साहजिक आहे, एखादं संशोधन करायचं म्हटलं तिथे कुशल वैज्ञानिक आणि अभियंत्यांची गरज असते। आता मी कुशल वैज्ञानिक असंच का म्हटलं, तर कुशल वैज्ञानिक म्हणजे त्यांच्यामध्ये ते कौशल्य असलं पाहिजे। जर त्यांच्यामध्ये ते कौशल्य नसेल तर ते संशोधन करू शकणार नाही। त्यामुळे आपल्याला कुशल वैज्ञानिक आणि अभियंत्यांची गरज असणार आहे। शैक्षणिक अभ्यासक्रमात क्वांटम संगणकाचा उपयोग करणे आवश्यक आहे। तर का आवश्यक आहे, तर त्यापाठीमागचे एकच कारण आहे की मुलांना लहानपणापासूनच क्वांटम संगणक किंवा क्वांटम तंत्रज्ञान हे काय आहे जर समजायला लागले तर त्यांना पुढे जाऊन भविष्यात जास्त अडचणींना सामोरे जावे लागणार नाही। तर आता आपण बघूया क्वांटम क्लासिकल संगणक आणि क्वांटम संगणक मधील फरक। तर या फरकामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे मूलभूत घटक। तर मूलभूत घटकच म्हणजे काय, एखादा इम्पॉर्टंट म्हणजे एखादे महत्त्वाचे। तर क्लासिकल संगणकामध्ये बिट्स हे खूप मूलभूत घटक आहेत, त्यामध्ये 0 किंवा 1। पण क्वांटम संगणकामध्ये मूलभूत घटक आहे क्युबिट्स, ते 0, 1 किंवा दोन्ही अवस्थांमध्ये एकाच वेळी अस्तित्वात राहू शकतात। दुसरं वैशिष्ट्य आहे माहिती साठवण। तर क्लासिकल संगणकामध्ये माहितीची साठवण निश्चित बिट्समध्येच केली जाते, म्हणजे बिट्स सोडून बाकीची माहितीची साठवण त्यात केली जात नाही। पण क्वांटम संगणकामध्ये सुपरपोजिशन आणि एन्टॅंगलमेंटद्वारे अनेक अवस्थांमध्ये क्वांटम संगणकाची माहिती दिली जाऊ शकते। तिसरं वैशिष्ट्य आहे उपलब्धता। तर क्लासिकल संगणक सहज उपलब्ध आहे, कारण की आपण जर एका संगणकाचा रूपांतर केलं तर क्लासिकल संगणक आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतो। पण क्वांटम संगणक हा मर्यादित आणि प्रायोगिक स्तरावर आपल्याला उपलब्ध होणार आहे। चौथं वैशिष्ट्य आहे विकास स्थिती। क्लासिकल संगणक हा पूर्णतः विकसित आणि वापरात आहे। आता आपण वापरतच आहे, त्यामुळे आपल्याला क्लासिकल संगणकामध्ये जास्त माहिती आहे। दुसरं क्वांटम संगणकामध्ये संशोधन आणि विकासाची टप्पा, म्हणजे अजून त्याचा विकास पूर्ण झालेला नाही, ते अजून संशोधन सुरू आहे।
सुपरपोजिशन शब्द येऊन गेला का? हां. म्हणजे काय? सुपरपोजिशनमध्ये क्वांटम संगणकामध्ये शून्य शून्य एक किंवा दोन्ही अवस्थांमध्ये अस्तित्वात राहू शकते. कशामुळे? तर सुपरपोजिशनमुळे. त्याला सुपरपोजिशन असं म्हणतात. नोबेलचं नाव येऊन गेलं का? नोबेल पारितोषिक कोण आहे? नोबेल. रिचर्ड फेनमन. पण काय त्यांच्या नावानं का दिलं जाते पारितोषिक? हे काय केलं मोठं काम असं नोबेलचं? नोबेल पुरस्कार त्यांच्या नावानं दिला जातो. कारण त्यांनी क्वांटम तंत्रज्ञानाची संकल्पना मांडली. त्यामुळे क्लासिकल आणखीन क्वांटम संगणक फरक पुन्हा एकदा सांग आत्ता आणि थोडक्यात. थोडक्यात मूलभूत घटक क्लासिकल संगणकामध्ये बिट्स आहे, पण क्वांटम संगणकामध्ये 2 बिट्स आहे. दुसरा आहे की विकासाची स्थिती. क्लासिकल संगणक हा पूर्णतः विकसित आहे, पण क्वांटम संगणक अजून पूर्णतः विकसित झालेला नाही. तो संशोधनात्मक आहे. ओके.